नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रिपल सी या कोर्समध्ये कॅल्क या चॅप्टरमध्ये पिवट टेबल शिकणार आहोत। पिवट टेबल काय असतं ते बघूया आपण। जसं फॉर एक्झाम्पल इथे एक शीट दिलेली आहे बघा, एम्प्लॉई डिटेल्सची, की ज्याच्यामध्ये एम्प्लॉई आय डी आहे पहिला कॉलम, त्यानंतर एम्प्लॉई नेम आहेत, जे एम्प्लॉई काम करतात त्यांची नावं आहेत, त्यानंतर ते कोण्या गावाहून येतात ते प्लेस आहेत, त्याच्या जॉईनिंग डेट्स आहेत इथे, त्यानंतर क्वालिफिकेशन आहे, त्यांचं वर्किंग स्टेटस आहे सध्याचं, की सध्या काय स्थिती द्यायची, त्यांनी CL किती घेतलेले आहेत, WP किती घेतलेले आहेत आणि त्यांची सॅलरी किती। एक फॉर एक्झाम्पल म्हणून ही माहिती आहे याच्यामध्ये। तर ही माहिती आपल्याला पिवट टेबलच्या सहाय्याने सादर करायची आहे। जर आपण याला फिल्टर लावलं तर पर्टिक्युलर कॉलममध्ये जर फिल्टर लावलं तर तेवढीच माहिती आपल्याला बघता येईल, पण पिवट टेबलच्या सहाय्याने आपण एकाच हेडखाली भरपूर काही फिल्टरिंगचं काम करू शकतो, एकाच हेडखाली भरपूर काही माहिती बघू शकतो। तर चला मग आज आपण शिकूया की पिवट टेबल कशा प्रकारे वर्कआउट करत असतं ते। एका याच्यावरती क्लिक करायचं सेलवरती, त्यानंतर इथे ऑप्शन दिलेले आहेत बघा, पिवट टेबल, इन्सर्ट और एडिट पिवट टेबल, याच्यावरती क्लिक करून घ्या। किंवा दुसरं एक ऑप्शन आहे यामध्ये, इन्सर्टमध्ये जा, इथं पिवट, इन्सर्ट पिवट टेबल म्हणून दोन ऑप्शन आहेत, दोन्हीपैकी कुठेही गेले तुम्ही तर त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता आणि क्लिक करून पिवट टेबल घेऊ शकता। त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे येतं करंट सिलेक्शन, ऑलरेडी जे सिलेक्शन झालेलं आहे त्या सिलेक्शनवरतीच आपल्याला काम करायचं आहे, ओके करा। त्यानंतर इथे येतं फिल्टर, रो फील्ड, कॉलम फील्ड आणि डेटा फील्ड। आता हे बघा, जेवढे काही कॉलम आपले आहेत त्या सर्व अवेलेबल फील्ड्स या हेडखाली एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम, प्लेस, जॉईनिंग डेट, क्वालिफिकेशन, वर्किंग स्टेटस, CL, WP आणि सॅलरी, हे सगळे कॉलम तुम्हाला इथं जे आहेत ते सगळे कॉलम इथं अवेलेबल म्हणून या ऑप्शनमध्ये दिसतील। त्यानंतर फिल्टरसाठी काय घ्यायचं आहे तुम्हाला, रो फील्डसाठी काय घ्यायचं आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही घेऊ शकता। फॉर एक्झाम्पल फिल्टरसाठी घेऊया आपण वर्किंग स्टेटस। हे जर ड्रॅग अँड ड्रॉप करायचं, त्याला पकडायचं इथं माऊसने आणि तिथे नेऊन ठेवायचं फिल्टरमध्ये, की आपल्याला फिल्टरमध्ये काय करायचं, वर्किंग स्टेटस। वर्किंग स्टेटस म्हणजे ते परमनंट आहे की नॉन परमनंट आहे, फक्त परमनंट स्टाफची माहिती बघायची, नॉन परमनंट स्टाफची माहिती बघायची किंवा न्यू जॉईनिंगची बघायची, म्हणजे त्याला आपल्याला फिल्टर लावायचं आहे। आपल्याला जे पाहिजे असेल ते कॉलम तुम्ही इथे घेऊ शकता, असं नाही की फक्त वर्किंग स्टेटस घ्यायचं। तुम्हाला जर असं वाटलं एम्प्लॉई नेमनं घ्यायचं आहे, एम्प्लॉई आय डीने घ्यायचं आहे, जे फिल्टरला पाहिजे असेल ते फिल्टरला तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर रो फील्ड, त्याच्या अंडरमध्ये आता हे झालं वरती येईल तुम्हाला वर्किंग स्टेटस, मग त्याच्या अंडरमध्ये कॉलम कोणकोणते पाहिजे, नंतर आले पाहिजे तुम्हाला एम्प्लॉई आय डी आला पाहिजे, त्यानंतर नेम ऑफ एम्प्लॉई आला पाहिजे, त्यानंतर ते कुठून येतात ते आले पाहिजे, त्यानंतर त्यांचं क्वालिफिकेशन पाहिजे मला, जॉईनिंग डेटची काही घेणं देणं नाही, आणि त्यांचं मला बघायचं आहे सॅलरी, एवढ्या गोष्टी पाहिजेत मला, बाकी गोष्टीचं मला काही आवश्यकता नाही आहे। ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्याच्यावरती क्लिक करा, ओके करा। बघा, आपण जेवढी माहिती मागवली तेवढी माहिती आपल्याला इथं दिसेल। भरपूर काही डाटा असतो आपल्या सीटमध्ये, एवढ्या डाटाची आवश्यकता नसते, पर्टिक्युलर काही त्या डाटाची गरज असते आणि त्या डाट्यानुसार आपल्याला काम करायचं असतं। बघा, एम्प्लॉई आय डी आहे, त्यानंतर प्लेस आहे, त्यानंतर तुम्हाला एम्प्लॉई नेम आहे, सॅलरी आहे, क्वालिफिकेशन आहे, जेवढे आपण दिले तेवढी माहिती आपण इथे दिसते। त्यानंतर वर्किंग स्टेटस बघा, इथे जर क्लिक केलं तुम्ही तर बघा, परमानंट, नॉन परमानंट, स्टेडी। तुम्हाला जर असं वाटलं तुम्हाला फक्त परमानंट लोकांची माहिती बघायची, मग परमानंटवरती क्लिक करायचं, ओके करायचं। बघा, जेवढे परमानंट लोक आहेत, एम्प्लॉय आहेत, तेवढ्यांचीच माहिती तुम्हाला विदिन सेकंदामध्ये बघायला मिळेल। जर तुम्हाला असं पाहिजे असेल की नॉन परमानंट किती लोक आहेत त्यांची माहिती बघायची, त्याच्यावरती क्लिक करा, ओके करा। नॉन परमानंटचे जे स्टेटस आहे ते सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल। अशा प्रकारे तुम्ही न्यू जॉईनिंगची माहिती बघायची, न्यू जॉईनिंगवर जा, न्यू जॉईनिंग हे दोघं आहेत। जेवढे कॉलम आपण सिलेक्ट केले तेवढे सगळे कॉलम तुम्हाला यामध्ये दिसतील। सर्व पाहिजे असेल पूर्ण क्लिक करायचं, ओके करायचं सर्व। एवढंच नव्हे तर तुम्ही इथं फिल्टरसुद्धा वापरू शकता। जर तुम्हाला असं वाटलं मला जे परमानंट ऑल स्टाफ आहे, ऑल स्टाफमधून फक्त देळगावराचे लोक किती आहेत ते बघायचे, त्याच्यावरती क्लिक करा, देळगावराचे दिसेल। जर तुम्हाला असं वाटलं पर्टिक्युलर जालन्याचे लोक किती येतात त्याच्यावरती क्लिक करा, तेवढीच माहिती दिसेल। अशा प्रकारे इथे फिल्टरसुद्धा वापरू शकता। एका टायमाला 2 फिल्टर काम करतं बघा। परमानंट स्टाफ तर पाहिजेतच मला, बघा परमानंट स्टाफ तर मी सिलेक्ट केला, पण परमानंट स्टाफमध्ये सुद्धा मला फक्त जालन्याहून येणारे लोक कोणते ते बघायचे, जालन्यावरती क्लिक करा। आहे पिवट टेबलचा फायदा असा की एका टायमाला 2-3 क्रिया तुम्ही करू शकता। आलं लक्षात? म्हणजे परमानंट स्टाफ प्लस तुम्ही कोणत्या गावून आलं ते, किंवा तुम्हाला असं बघायचं परमानंट स्टाफ तर आहेच
पण त्याच्यामध्ये D.Ed वाले किती आहेत, B.Ed वाले किती आहेत असं बघायचं आहे. मग B.Ed वाले बघायचे मला, B.Ed क्वालिफाय झालेले लोक किती आहेत बघा आहे. त्यानंतर बघायचं आहे मला M.Edचे लोक किती आहेत आहे. अशा प्रकारे तुम्ही पिव्हट टेबलचा वापर करू शकता. इव्हन एवढं नव्हेच तर आणखी तुम्हाला जर यामध्ये बदल करायचा असल्यास काही ॲडिशन वगैरे करायचं असेल त्याच्यावरती क्लिक करायचं, राईट बटन क्लिक केलं की तर प्रॉपर्टीजमध्ये जाणार, याच्यावरती क्लिक करायचं. तिथे गेल्यानंतर इथं डेटा फील्ड जर तुम्हाला बेरजा वगैरे करायचं असेल, टोटल करायचं असेल, CLWP समजा CL किती झालेले आहेत लोकांच्या, WP किती झालेले आहेत, त्यांच्या सॅलरी किती आहे ते बघायचे असेल, ते टोटल घ्यायचे असेल तर ओके करा. इव्हन तेवढी माहिती तुम्हाला समच्या स्वरूपात CL टोटल लोकांच्या 62 CL झाले आहेत, WP इथे झाले आणि टोटल सॅलरीचा अमाऊंट होतो 2,81,000. पुन्हा बघा इथं जे प्रॉपर्टीजमध्ये गेला की इथे डेटा फील्ड आहे, याच्यामध्ये सम म्हणून तुम्हाला ऑप्शन अवेलेबल होतं. मग त्यांचं टोटल जे काही तुम्ही घेतला, जे काही नंबर्स आहेत त्यांची बेरीज जर तुम्हाला करून हवी असेल तर इथं टेबल सिलेक्ट करायचे फक्त कॉलम आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉप केल्यावरती ओके करायचं. तेवढी माहिती तुम्हाला इथे दिसते. मग त्याच्यातच जाऊन फिल्टर लावून तुम्ही बघू शकता सर्व स्टाफ पाहिजे, अर्धा स्टाफ पाहिजे, सर्व स्टाफची तुम्हाला माहिती. अशा प्रकारे तुम्ही पिव्हट टेबलचा वापर करू शकता. धन्यवाद.